नोकरीतील प्रतिनिधित्वाचं दिवसा ढवळ्या हरण करणारा हा 2 सप्टेंबरचा GR हे रद्द करण्यासाठी आपण सगळे आलेले आहात। आपण उन्हातान्हात बसला याची जाणीव आहे। मला सर्वप्रथम आपणा सर्वांना एक विनंती करायची आहे। या 2 सप्टेंबरच्या GR मुळे व्यथित होऊन, निराश होऊन, नाराज होऊन ज्या आपल्या ओबीसी बांधवांनी आपल्या जीवनाचा त्याग केलेला आहे, ऑडिओ बद्दल माझी विनंती आहे, ते माईक मध्ये ग्रॅब होत नाही आवाज। कृपया यांना हे जे रिपोर्टर्स आहेत, फोटोग्राफर्स आहेत, व्हिडिओग्राफर यांच्यापर्यंत माईक आवाज पोहोचला पाहिजे असं करा प्लीज। ज्या आपल्या ओबीसी बांधवांनी जीवनाचा त्याग केलेला आहे त्यांना आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे। त्यांची मी नावं घेतो। भरत महादेव कराड, निवृत्ती यादव, गोरख देवडकर, नारायण दराडे, भालचंद्र केकान, कांचन सानप, आत्माराम मौजे, राहुल पटंगे, विजय बोचरे अशा आपल्या आतापर्यंत जवळ 12 ते 13 बांधवांनी आत्महत्या केली। तरी ह्या सरकारला अजून जाग आलेली नाही। आपल्या जीवाची आहुती त्यांना पाहिजे। पण आता बांधवांनो, इथनं पुढं आपल्या संसार उघडावर पाडू नका एवढी नम्र विनंती आहे। आता मी मुद्द्यावर येतो की आपण ज्यासाठी इथं आलेलो आहोत, 2 सप्टेंबरचा GR म्हणजे नक्की काय त्या 2 सप्टेंबरच्या GR मध्ये? तर आपण ओबीसी कशावरनं म्हणून घेतो, आपण ओबीसी वर्गात कसं येतो, आपण SC आहे, आपण ST आहे हे समजतं कसं? तर हे आपल्याला समजतं जात दाखल्यांवरून। आपल्याला आपली जात समजते ती आपल्या जातीच्या दाखल्यावरून। आणि या भारतामध्ये जर आपल्याला कलम 340, 341, 342, 15(4), 16(4) चा जर लाभ घ्यायचा असेल, राजकीय जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थातलं त्याचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असतो तर आपण कोणत्या प्रवर्गामध्ये हे आपल्याला समजावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला जात दाखला हा गरजेचा असतो। आता मित्रांनो, ह्याच जात दाखले देण्याचा कायदा केलेला आहे। SC, ST, OBC, VJNT, SBC यांचे जातीचे दाखले द्यायचा आणि व्हॅलिडिटी द्यायचा एक कायदा आहे 2000 सालचा। त्यानंतर याच्या संदर्भामध्ये एक नियमावली केलेली आहे 2012 सालची। SC, ST, OBC, VJNT चे जातीचे दाखले देण्यासाठी आणि स्क्रुटिनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यासाठी साऊंड वाले मागे आवाज जात नाहीये, नियमावली बनवलेली आहे 2012 सालची। आणि आता ह्या सरकारने या मनोज जरांगेच्या दबावाला बळी पडून या नियमावलीमध्ये, या कायद्यामध्ये काही शब्दांची सुधारणा करायला लावली। तो तिथं मुंबईला आला, मुंबईला हौदच घातला आणि मग तो 2 सप्टेंबर 2025 ला तो शासन निर्णय काढला। त्याच्यात काय तर या शासन निर्णयामध्ये काय सांगितलंय? मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार याची नियमावली विहित करण्यासाठी आता गंमत बघा, ज्या जातीचा उल्लेख ओबीसीच्या यादीतच नाहीये। ऑडिओ कॅमेराला पोहोचत नाहीये प्लीज। ऑडिओ केबल पाहिजे त्यांना, ऑडिओ केबल द्यायला सांगा। आणि मागे आवाज पण जात नाहीये प्लीज। जात आहे। तर या कायद्यामध्ये यांनी काय टाकलंय की ज्याच्याकडं कुणबी दाखल्याच्या संबंधात त्याच्या वडिलाचा, त्याच्या आजोबाचा, त्याच्या चुलत्याचा, त्याच्या पंजोबाचा कोणताही कुणबी असल्याचा पुरावा नाहीये, तो त्या गावात राहत होता याचा पुरावा नाहीये, तर असा ज्याच्याकडे पुरावा नसेल तर त्यांनी ऍफिडेव्हिट द्यायचं
की माझा आजोबा पंजोबा ह्या मराठवाड्यातल्या गावामध्ये 1967 पूर्वी शेती करत होता, बटाईने शेती करत होता, म्हणजे त्याचा रहिवाशाचा पुरावा ग्राह्य धरला जाईल. त्याच्या पुढे आणखीन काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्या पुढे असं आहे, जर मला माझ्या जातीचा दाखला काढायचा आहे कुणबीचा आणि माझ्या आजोबाचा पंजोबाचा कोणताही महसूलचा पुरावा नाही, तर काय करायचं? तर या सरकारने या 2 सप्टेंबरच्या GR मध्ये असं टाकलंय की तुमच्याकडे कुणबी दाखल्या संदर्भात कोणते पुरावे नसतील तर तुमच्या गावातला, तुमच्या नातेसंबंधातला, तुमच्या कुळातला एखादा कुणबी असेल त्याला धरून आणा, त्याच्याकडून एक ॲफिडेव्हिट घ्या. आणि तो काय ॲफिडेव्हिट देणार? तर तो असा ॲफिडेव्हिट देणार की हा अर्जदार माझ्या नातेसंबंधातला आहे, हा अर्जदार माझ्या कुळातला आहे आणि मी कुणबी आहे म्हणून ह्याला कुणबी सर्टिफिकेट द्या. असा उद्योग 2 सप्टेंबरला या जरांगेला फक्त मुंबईतनं बाहेर घालवण्यासाठी या सरकारने केलाय. याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे. एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये असे तुम्ही ढोबळ शब्द टाकताय. नातेसंबंध आपण आता शिकलेलं सवरलेलो आहे. हे नातेसंबंध जातीमध्ये फक्त होतात का? आंतरजातीय नातेसंबंध होतात, इंटरकास्ट मॅरेज होतात, धर्मामध्ये नातेसंबंध होतात. हे नातेसंबंधाची व्याख्या कोणत्या कायद्यात आहे? वडेट्टीवार साहेब, आपण सह्याद्रीला आपण तिथं बैठकीला गेलो होतो आणि आपण सांगितलं की नातेसंबंधाची व्याख्या कुठंच नाहीये, कुळाची व्याख्या कुठंच नाहीये. आपले मुख्यमंत्री महोदय म्हणतात, फडणवीस साहेब तुम्ही म्हणता की 2000च्या कायद्यामध्ये नातेसंबंधाची व्याख्या आहे, 2012च्या त्या नियमावलीमध्ये कुळाची व्याख्या आहे. अहो आम्हाला फक्त दाखवा, आम्ही पण काय अडाणी सुडाणी नाहीये, आम्ही पण शिकलेलो आहे. येड्यात काढायचं काहीतरी आणि वरती कारण काय द्यायचं? तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, कोर्टात आहे, आम्हाला याच्यात बदल करता येत नाही. अहो एवढे पण आम्ही अडाणी नाही, आम्ही पण शिकलोय. कोर्टात याच्या विरोधात आम्ही गेलेलो आहे, कोर्टात याच्या विरोधामध्ये आम्ही गेलेलो आहे. त्यामुळं जर तुमची जर इच्छा असेल ना बदलायची तर बदला ना, तिथं द्या ना प्रतिज्ञापत्र. आम्हाला त्या दिवशी सह्याद्रीवर म्हणतात की आमचा ॲफिडेव्हिट तयार आहे. मंगेशजी ॲफिडेव्हिट बघा आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा. अहो तुमचे ॲफिडेव्हिट देऊन टाका ना उद्याच्या उद्या कोर्टात, कशाला 4 आठवड्याचा वेळ घेतला? आता बांधवांनो, या कुणबी संदर्भात हे कुणबी झेंगट आलं कसं ते थोडंसं मी 5 मिनिटांमध्ये सांगतो. हे कुणबी प्रकरण चालू कसं झालं? 2002 साली एक खत्री कमिशन होतं. त्या खत्री कमिशनकडे काही जणांनी काय केलं? अर्ज केले की जे कुणबी कोकणातले आणि विदर्भातले त्या कुणब्यांच्या महसूल पुराव्यावर चुकून मराठा कुणबी लागले किंवा कुणबी मराठा लागले आणि त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळत नाही. मग ह्या आयोगाने काय केलं? सरकारला एक अहवाल दिला की असं ज्या कुणब्यांच्या महसूल नोंदीवर आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की सरसकट कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. परंतु यांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि 1 जून 2004ला तो याच्या आधीचा काळा GR तेव्हा आला आणि तेव्हापासून घरघर लागली ओबीसी आरक्षणाला. ती आतापर्यंत छोट्या यांनी आपल्या त्या ह्याच्यात पाणी घुसत होतं आणि आता 2 सप्टेंबरला सरकारने दिवसा ढवळ्या दरोडा टाकलाय, एक्सप्रेस हायवे काढून दिला. नातेसंबंधातल्या कुळातल्या ज्याला पाहिजे त्याला कुणबी सर्टिफिकेट. यांनी आपला 1 ग्रामपंचायत सदस्य, 1 सरपंच, 1 जिल्हा परिषद सदस्य कोणी होणार नाही. आपल्या मुलांच्या शिक्षणाची दारं, आरक्षणाची दारं बंद होऊन जातील. त्यासाठी बंधूंनो आपल्याला लढावं लागेल. आपण लढतोय. भुजबळ साहेब आवाज उठवतात तर त्यांना म्हणतात त्यांनी संविधानाची शपथ खाल्ली. हे असं कसं करतात? मग या जरांगेच्या आझाद मैदानावर तिथं ते अंबादास दानवे, तिथं ते सोळंके, तिथं ते पंडित, तिथं ते क्षीरसागर, सुप्रिया सुळे, अहो रांग लागती, पाठ थोपटून घेतात. काल परवा ते महसूल मंत्री विखे पाटील जरांगेची शाल त्याच्या अंगावर
अंगावर शाल टाकून त्याचं हे केलं आणि म्हणतात काय, तुमच्या आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला होता का? आणि तुम्ही आता आमच्या आरक्षणाला विरोध का करता? अरे आरक्षण म्हणजे तुमच्यापासून संरक्षणासाठीच आरक्षण आहे ना आम्हाला. तुम्ही पाटील 170 आमदार तुमचे, 28 खासदार तुमचे, उपमुख्यमंत्री 2-2 तुमचे, कॅबिनेट मिनिस्टर तुमचे, केंद्रीय मिनिस्टर तुमचे, आणि तुम्ही म्हणताय आम्हाला आरक्षण पाहिजे. ते जरांगे म्हणतात गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या, गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या. अहो या केंद्र सरकारने भारतामध्ये अशा ज्या प्रस्थापित जाती आहे, ज्या क्षत्रिय जाती आहे, जे सत्ताधारी समाज आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्यातल्या गरिबांच्या लेकरासाठी 103वी घटना दुरुस्ती केली. संविधानाला आतापर्यंत आर्थिक निकषावर आरक्षण कधी अभिप्रेत नव्हतं, पण भाजप सरकारने केलं. चला चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला 15(6) आणि 16(6) प्रमाणे जर शिक्षणात नोकरीमध्ये EWS द्वारा आरक्षण मिळलं तर तुमच्या आता कार्य तुम्हाला ते खावत नाही. आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवायला येता. त्यामुळं आपल्या संविधानिक अधिकारांचं रक्षण करणं हे आपली परम कर्तव्य आहे. आणि बंधूंनो, इथं मी प्राकर्षाने एक गोष्ट सांगेल. भुजबळ साहेब असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वडेट्टीवार साहेब असतील, आज त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावलेली आहे. तर त्यांना खरं आपण साथ दिली पाहिजे, कारण की एवढं सोपं नसतं प्रस्थापितांच्या पक्षामध्ये राहून एवढी महत्वाची भूमिका घेणं. त्यामुळं आता करो या मरोची लढाई आहे, ही त्यांच्या प्रस्थापितांच्या वर्चस्वाची लढाई आहे, पण ही ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे आपल्याला आता एक नारा इथनं द्यावा लागेल, मराठाओं से बैर नहीं, मराठाओं से बैर नहीं, पर जरांगे तेरी खैर नहीं, जरांगे तेरी खैर नहीं. धन्यवाद. जय ओबीसी. क्या आपके पति रात को अचानक सांस लेना बंद कर देते हैं? ये मामूली खर्राटे नहीं, ये स्लीप एपनिया है, एक ऐसी बीमारी जिससे भारत में रोज 300 से ज्यादा